सकाळची वाजली 7 आणि आता मी पुन्हा निघतोय कुठं प्रतापगडला. सगळ्यांची जवळजवळ तयारी झालेली आहे. जय श्रीराम. जय श्री हनुमान. सगळ्यांची तयारी झालेली आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला की आता आम्ही इथला मुक्काम सोडतोय. डायरेक्ट प्रतापगडला भेटू. तोपर्यंत जय श्रीराम. चिकी आता आमचा ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे. खातात सगळे काय ना काय काय कोण चिकी खातोय, कोण काय खातोय, कोण काय खातोय. खायला खायला जरा जीव नाही जर काढायचे फोटो चला भंडारा नाही भात भात. चला भात भात. चला गरम भात गरम भात. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोरच गेट पशी टेबल लावलेला आहे. आता आम्ही भंडारा घेतलाय मोहिमेचा भंडारा बघा असा असतोय. ताट यावेळेस दिलंय. असतंय भात आणि हे चविष्ट जेवण 5 स्टार हॉटेलमध्ये पण नाही मिळत. तुम्ही एवढे दिवस थकलेलाचा हे रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड म्हणजे काय म्हणतात काय बक्षीस आहे. काढलेल्याचं बक्षीस आहे. हे नाही त्याला मिळत नाही. फक्त धारकाला मिळते आणि त्याची किंमत त्यालाच कळते. त्यासाठी काय करायला लागतंय? ते तोडून घ्यायला लागतंय. मोहिमेत यायला लागते. मोहिमेत हे तुम्हाला 5 स्टार नाही 5 स्टार हॉटेलमध्ये नाही मिळणार. हे बघा एवढी लोक खायलेत बसून. अजून 25% पण लोक नाही आहेत. अजून भरपूर माग आहेत. चला भेटू पुन्हा विभागातून. मग का पाठ लागली माझं कॅमध्ये यायचं असं नक्की नव्हतं. ही लय पाठ लागतं ना म्हटलं येतो म्हणून. चला आता भंडाऱ्याचं जेवण आम्ही केलं आणि आता परत पुढच्या मुक्कामाला चाललो आम्ही. एवढे लोक आहेत. मोहिमेचा मार्ग तिकडून आहे वाटून पण खूप गर्दी आहे तिकडं. लोक एकेरी वाटेने चालले आहेत पण आम्ही जरा बाळच्या वाटेने चाललो आहे. एवढी लोक आहेत सोबत. हा पूर्ण सह्याद्री आहे. ज्या इकडे समोर पोलादपूर आहे. आता आम्ही आमच्या मुक्कामाला चाललो आहे. इथून आलो आम्ही पाठीमागून. पूर्ण मागून अजून लोक येत आहेत. पुढं पण चालत आहेत. सध्या रस्ता थोडा मोकळा आहे. हे सावली दिसत असेल बघा. ऊन झालं वर आणि थोडं अजून जास्त ऊन वाढायच्या आता मला जरा मुक्कामाकडे पोचायचं आहे म्हणून प्रयत्न चालला आहे. चालते हळूहळू बघूया. आता मी बरंच चालून बऱ्यापैकी टप्पा पार केला आहे. आता आम्ही महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या रोडला थोडं विश्रांती करायला थांबलो. सगळे थांबले इथं पुढं. अजून तरी 5 किलोमीटर आम्हाला मुक्कामाला पोचायला लागेल. 5 किलोमीटर आहे इथून. त्या हिशोबाने बघू. इथून अजून समोर प्रतापगड दिसतोय. तर ध्वज त्या मार्गाने गेला आहे. तिथून खूप गर्दी देऊन आम्ही या रोडच्या मार्गाने आलो आहे. थोडं दूर पडलं आम्हाला पण ठीक आहे. उभं राहून म्हणजे तात्काळ उभं राहण्यापेक्षा आम्ही रोडचा मार्ग निवडला आहे. रोडने यायचं. त्याला बघूया इथून आता थोड्या वेळात मुक्कामाला पोहोचू. ते आराम करणार. आता आम्ही पारगावकडे चाललो आहे. पारगावकडे शेवटचा मुक्काम आहे. उद्याचं व्याख्यान मुख्यमंत्र्यांचं एकनाथजी शिंदे यांचं तिकडेच आहे आणि तिकडेच थांबणार आहे आता आम्ही मुक्कामाला. तर बघूया कसं काय होतं आहे. उद्याचं व्याख्यान माझ्या मते आम्ही थोडं मागेच थांबणार आहोत. त्यामुळं काय रेकॉर्ड होईल का नाही माहीत नाही पण थोडीशी क्लिप मी त्यातली ट्राय करेन रेकॉर्ड करायची. आणि उद्याच कदाचित समारोप होईल. त्यामुळे उद्याचा दिवस शेवटचा असेल आमचा मोहिमेचा. उद्या दुपारपर्यंत आम्ही फ्री होणार आणि मग पुन्हा
कल्याणला निघणार. जय श्रीराम. व्हिडिओ चालू आहे का फोटो चालू आहे? व्हिडिओ काय बोलायचं बोला की बोला. मास्तर मास्तर गडकोट मोहीम 2024 हा ही आपल्याला कशी वाटली? या मोहीममध्ये आपल्याला एक ऐतिहासिक असे अनुभव मिळाले. जे जुने मावळे होते ते आपल्या जीवानिशी खेळून खेळून ते गड कसे सरत होते त्याचा एक प्रात्यक्षिक अनुभव आपल्याला रायरेश्वरपासून ते पारगडापर्यंत आला, प्रतापगडापर्यंत आला. ह्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक अनुभव भेटले. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मागचा मुक्काम सोडला, आता पुढे दुसऱ्या मुक्कामाकडे चाललो. तरी अजून आम्हाला 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे. पोरं येत आहेत पटकन, थोड्या वेळात पोहोचू आम्ही मुक्कामाला. उद्या व्याख्यान वगैरे आहे इथे, बघूया कसं करते. वय बघा, एवढ्या वयाची पोरं येतात मोहिमेत. जय हनुमान. जय हनुमान. जय हनुमान. आपल्याला याला काय करायला लागते? नमस्कार, जय शिवराय. प्रतापगडाच्या पायथ्याची आमची वस्ती आहे. तरी आता आम्ही एका धारकरीला भेटू. तिने काय बोलतात बघा. या आमचे धारकरी निशानमाई, तुमची मोहीमबद्दल कसं सांगणार? नमस्कार, जय शिवराय, जय भवानी. मी धारकरी निशांतमाई मानकापूर, सीमाभाषिक. सध्या माझी ही 5वी मोहीम आहे. या मोहीमचा आनंद घेत असताना रायरेश्वरपासून म्हणजेच इथं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तिथून ते प्रतापगडापर्यंत आम्ही पायी चालत आलो. प्रतापगड हे शौर्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. इथेच स्वराज्याचा खरा मोठा शत्रू अफजल खान याचा कोथळा काढलेला होता. त्या जावीच्या अरण्यामध्ये आपण इथं आलेलो आहोत. या जावीच्या अरण्यामध्ये तुम्ही बघताय की आम्ही सगळे वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले सगळे धारकरी इथे एकत्र जमलेलो आहोत. हा खूप छान असा निसर्गाचा अनुभव आम्हाला या मोहिमेच्या माध्यमातून मिळतो. त्याचबरोबर इथे आलेला प्रत्येक धारकरी एक विशेष लक्ष ठेवून येतो, ते सुद्धा त्याला प्राप्त होतं. खूप छान वाटतं, खूप आनंद येतो. अनेक शिवकालीन धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांची आठवण आपल्याला इथे होते. नमस्कार, जय शिवराय. तुम्हाला मोहीम कशी वाटली? मोहीम 3 दिवसाचा प्रवास. 3 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला एक ऐतिहासिक अनुभव आला. हे जरा अनुभव आम्हाला 2 शब्द तुम्ही सांगू शकता? अनुभव म्हणजे ज्यावेळी ह्या घाट माथ्यांचा आम्ही चढ उतार करत होतो त्यावेळी एकेरी मार्ग होते आणि ह्या एकेरी मार्गामध्ये खूप मोठ्या अडचणी आल्या. परंतु आपल्याला माहिती आहे की सह्याद्री हा एक पठार देवासारखा खडा असतो की त्याच्यावरती आम्ही ज्यावेळी स्थिर राहिलो त्यावेळी आम्हाला पूर्णपणे माईची एक चादर भेटल्यागत तिथंच आम्ही झोपी गेलो आणि आभाळाचं पांघरून आम्हाला मिळालं. नमस्कार. नमस्कार. आणि तुमच्या गावची किती धारकरी आल्यात? आमच्या गावचे 32 धारकरी आलेले. सगळे एका ठिकाणी आहेत? हो, सगळे हे एका ठिकाणी धारकरीत आहेत, बघू शकताय. जय शिवराय. ही सगळी मानकापूर विभागमध्ये धारकरी आलेले आहेत. जय श्रीराम. मास्तर भाऊ
आपण त्या प्रकाराचं गावाचं प्रॉपर नाव नाही आपल्याला माहिती. प्रकारमध्ये स्पीड ना खाली मार काटे सारखे लागायचे. हा माझा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की वंदे. तर मित्रांनो, हा धनगर लाडू आहे. आपले जे मानकापूरचे धारकरी आहेत त्यांनी आणला आहे. ह्याचा विशेष हे म्हणजे कसं माहिती आहे का, हा आता हे काय मिश्रण आहे म्हणतं मला प्रॉपर माहीत नाही, पण हा एवढा कडक असतो ना, खूप प्रोटीन आहे याच्यामध्ये, पण हा असाच फुटत नाही हाताने, म्हणजे त्याला खूप जोरात मारायला लागतं किंवा दगड आपटून तो फुटतो. एवढा कडक आणि एवढा हलका आहे, म्हणजे कापूस कसा हलका असतो तेवढा हलका आहे. आणि चव तर सर्वोत्तम, त्या चवीला तोड नाही, एकदम चविष्ट. तर हे असं एक रसायन आहे, हे पण तुम्हाला मोहिमेत आलात की तुम्हाला नक्की आम्ही देऊ एकदा तरी चाकायला. त्याआधी पहिले मोहिमेत या. धन्यवाद. तर आता सकाळचे वाजले जवळजवळ 6:30. आम्ही 5:30 वाजल्यापासून उठलो आहे. ही आता उठल्यात आणि काय करलात बघा, फक्त मीच 5:30 वाजता उठलो आहे, हे 6:30 वाजता उठले ना काय. हां, आणि ही अशी सकाळ असते. सकाळी सकाळी श्लोक घेतात महाजन गुरुजी, त्यानंतर थोडी बरीच लोक झोपलेत अजून. आणि आता आम्हाला उठून भगव्या ध्वजेजवळ जायचं आहे व्यायाम करायला. आणि थंडीचं आता काय सांगू, म्हणजे फक्त आपण जर आईस्क्रीमच्या बर्फ आणला तर आपोआप आईस्क्रीम होईल. बाग काय सांगण्यागत नाही आता उरलंय, बाकीचं आपण एडिट करू. तुला सांगतो, आयडिया सांगतो. काय केलं शिवछत्रपतींनी? राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार वाटा हिंदुस्थान मधल्या पिढ्या पिढ्यांना सांगून ठेवल्याचे शिकवण्यासाठी आता गुरुजी आम्हाला गुरुजींचं व्याख्यान चालू आहे. राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार याची जाणीव असेल तर देश टिकेल, देश टिकेल तर आत्मोन्नती, आत्मोद्धार, आत्मसाक्षात्काराच्या वाटा तोखाण्याची भूमी शिल्लक राहून जगाच्या पाठीवरती. बाकीच्यांचा फक्त नामोल्लेख करतो. प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान आपण केला आहे.
आपले पुणे भागातील आमदार माननीय श्री महेशदादा लांडगे साहेब या मोहिमेच्या समारोप प्रसंगी उपस्थित झाले, त्यांचे आपण स्वागत करू. या भागातील आमदार माननीय श्री मकरंदाबा पाटील यांचे आपण आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे खासदार साहेब श्री श्रीकांतजी शिंदे हेही आपल्या समारोपाप्रसंगी उपस्थित आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो. त्याचप्रमाणे अंधासूने अतिशय उत्तम उद्योजक व अनेकांना उद्योजक बनवलेले श्री भावेजी भाटिया यांचंही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुड्डी साहेब यांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वागत करतो. व त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी अचल दलाल ताई यांचे श्री शिवप्रतिष्ठान वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या समोर बसलेले अनेक मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. 19 मिनिट 57 सेकंड. शंकर नारायण ढगे परभणी 19 मिनिट 20 सेकंड. आणि प्रथम आलेला तेजस सुरेश पवार चिपरी शिरोळ तालुका माधुरगड मंडल. तेजस सुरेश पवार त्यांनी यावं. हा प्रथम ह्याची वेळ 18 मिनिट 56 सेकंड. पुनश्लोक छत्रपती शिवाजी होय 20 19 होय 18 आहे. 10 मिनिटं बसली, 2 मिनिटं. 9व्या नंबरवाल्याचा 28 आहे. अच्छा तसं व्यासपीठावर देखील आमदार मकरंदाबा आहेत, महेश लांडगे आहेत, खासदार डॉक्टर सिद्धार्थ शिंदे आहेत, आपले अध्यक्ष आहेत रावसाहेब देसाई, कलेक्टर आहेत, कमिशनर SP आहेत, सर्वजण आहेत. परत मी येताना पाहत होतो अनेक तरुण, काही लोक वरती येत होते, काही लोक जात होते. मला वाटलं इकडे आता काय सगळे खाली उतरलेले आहेत, पण इकडे आलं तर कुठं इकडे जागा बसायलाच नाही, सगळे दारी कोपरे पूर्ण भरलेले आहेत. एक भगवा वादळ इथं आपल्याला पाहायला मिळतंय. हा एक भगवा सागर आहे. आणि भिडे गुरुजींनी त्यांच्या प्रेरणेतून एक निर्माण केलेला तरुण या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं म्हणजे तुम्ही सगळे भाग्यवान आहात. भिडे गुरुजींच्या वयामध्ये खरं म्हणजे तरुणाला लाजवील असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्याला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. या कार्यक्रमासाठी मला त्यांनी यापूर्वी देखील बोलवलं होतं. मुख्यमंत्री साहेब हे आले होते समारोपाला. त्यांनी बरीच काही आश्वासने दिली आहेत. मराठा क्रांती मोर्चा पण काल संपन्न झाला, तर त्याचं पण त्यांनी सांगितलं की आरक्षण जाहीर केलं आहे करून. आणि आता आमचा समारोप झाला ऑलमोस्ट. जे प्रमुख पाहुणे होते मान्यवर सर्व स्टेजवरून खाली गेलेत, ते निघालेत प्रवासाला. आता थोड्या वेळात आम्ही पण निघू. तर असं एकूण एक गडगड मोहीम असते. आणि शेवटची आपण एक बाईट घेऊया पूर्ण याची समोरची, ती घेतली की इथंच मी हा ब्लॉग संपवतोय. ब्लॉग यायला थोडा वेळ लागेल, कारण आज तारीख आहे 28 जानेवारीला आपण हा ब्लॉग करतोय, संपन्न करतोय. तर माझ्या मते तरी महिना जाईल. तर बघूया ब्लॉग कसं होतं. पहिलाच आहे गडगड मोहिमेचा. हा ब्लॉग बघून तरी गडगड मोहिमेला भरपूर जणांनी यावं अशीच माझी इच्छा आहे. इच्छा नक्की पूर्ण करा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे संपन्न झाली आहे गडगड मोहीम. आणि तर सगळं चार जे आपले श्लोक येतात ते सगळ्यांनी म्हणायचे काय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम महादेव.
लागल हात ठेव लागल तिची बानू बाय चंदन पुराला बानूच्या घराला पडली वेळा झाला देव बोलून कसा गेला भानूला ठेवून मनात लागून दिन रात राहून साऱ्या धनगरात या माता मधी कसे वाटले मोहिमेचे सर्व एपिसोड्स सर्व भाग मी शूट आणि एडिट करून पोस्ट केलेत तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि मोहिमेला नक्की या सर्व आपण हिंदू तरुणांनी मोहिमेला यायला पाहिजे गुरूंचा आग्रह असतो की मोहिमेला यायला पाहिजे आपण आपले मावळे आपले पूर्वज त्यावेळी कसे लढले शिवाजी महाराज संभाजी महाराज कोणत्या मार्गावरनं गेले हे जर समजून घ्यायचं असेल तर मोहिमेला नक्की या भेटू पुन्हा बाय